जात नाही. तुम्ही जात नाही, मग त्यांनी उचलून नेलं तर जाल? मला नाही आवडत समुद्र. ठीक आहे, मी येणार. सेकंड गंबूड घालून जाऊ ना. हा, दुसरी अपेक्षा. दुसरीपेक्षा ती खूप कामं करते, पण कधी ते कामाचा क्रेडिट घेत नाही की ना मी केलंय. आणि त्याच्याबद्दल कसं असतं की जी तिसरी माणसं असतात ते त्याचा फायदा घेऊन जातात, पण तरी ती कधी कंप्लेंट करत नाही. म्हणजे ठीक आहे, माणूस की खूप चांगली गोष्ट आहे, पण जे आपण केले त्याचं क्रेडिट घ्यायला काय हरकत नाही आहे. काय मग असं वाटतंय मला ते घ्यायला पाहिजे. ते काय? ट्राय करेन. बरं, तिसरी अपेक्षा. मी तिला विचारलं, प्रपोज केलं तिच्या हसण्यावरनं. माझी अशी अपेक्षा आहे की ती आयुष्यभर अशीच हसून राहायला पाहिजे ती माझ्याबरोबर. तुमच्या तीनही अपेक्षा पूर्ण हो असं म्हणत असतानाच मी एवढंच म्हणेन की त्या अपेक्षा पूर्ण होतील जेव्हा रात्री ह्या उशिरा येतील तेव्हा तुम्ही जागे राहायला पाहिजे. बरं. समुद्रावर जाताना एक तर गंबूट किंवा उचलून घ्यायला पाहिजे. गंमत बाजूला, पण आता सॉरी म्हणायचं तर कुणाला म्हणणार आणि थँक्यू म्हणायचं तर कुणाला? म्हणजे धन्यवाद कुणाला द्याल किंवा क्षमा करा किंवा माफी मागायची असेल तर आज कुणाची? सॉरी म्हणायचं झालं तर विकासचे आई बाबा, त्यांना त्यांच्या कास्टमधलं कोणीतरी कुठच्या तरी मुलीशी त्याचं लग्न लावून, त्यांचा एकुलता एक मुलगा आहे, तर त्यांना स्वतःच्याच जातीतलं कोणातरी लग्न लावायचं होतं, ते झालं नाही. आय एम सॉरी फॉर दॅट. अच्छा. आणि थँक्यू, त्यांनी इतकं छान एक्सेप्ट केलं एवढं असूनही मला. आता लिटरली ते मुलीसारखं असं वागतात, दर 2 तासांनी एवढं लांब राहून पण दर 2-3 तासांनी फोन करून खाना खाया, कुछ नाही खाया असं विचारून. आता पण ते गावाला आहेत. हो, मग गावी जातात तेव्हा ते डोक्यावरून मी आता नोव्हेंबरमध्ये जाणार आहे, अजून गेलेलं नाहीये. मग काय इन्स्ट्रक्शन्स आहेत? नाही, काय नाही, जसं आहे तसंच. होय ना. बरं, तुम्ही सांगा सॉरी म्हणायचं तर कोणाला? सॉरी माझ्या आई बाबांना सांगायचं आहे. रिझन सेम आहे की त्यांना त्यांच्या कास्टमधून मुलगी करायची होती. आणि प्रज्ञाच्या डॅडींना सांगायचं आहे, कारण ते खूप छान आहेत, पण त्यांना असं म्हणजे वाटलं नव्हतं की असं काहीतरी होणार आहे, पण ते घडलं आहे. त्याच्याबद्दल सॉरी बोलतो मी. आणि थँक्यू असं आहे की ज्यांना मी ओळखतो सगळ्यांची काहीतरी अपेक्षा होती मनाकडनं, पण ती जी काही मोडली मी, म्हणजे बाहेरनं लग्न करून. पण तरी सगळ्यांनी, म्हणजे माझ्या घरच्यांनी किंवा तिच्या घरच्यांनी असं आम्हाला सामावून घेतलं आहे की असं काहीतरी चुकलंच नाही आमचं, म्हणजे काय असं मिसमॅचच नाही झालं आहे, सगळं बरोबर व्यवस्थित झालं आहे. असं म्हणून मला सगळ्यांनाच थँक्यू म्हणायचं आहे. तसं वा वा. काहे दिया परदेस या मालिकेत सुद्धा असंच काहीसं आहे. आता त्या मालिकेत सुद्धा अशा वळणावर आपण येऊन ठेपलेले आहोत, तेव्हा तिकडे सुद्धा पुढे काय होणार यासाठी उत्सुकता आणून ठेवूया. आणि तुम्हाला दोघांनाही शुभेच्छा देतो. आणि 2 महिन्यांनीच तुम्ही तिकडे जौनपूरला जाणार आहात ना? हां, तेव्हा छान बघून या, तिकडे आनंदात जा. तिकडे गेल्यावरती मात्र दाल तडका आपल्या पद्धतीचाच करा. हसत राहा असं म्हणत झी मराठीकडून ही भेटवस्तू तुम्ही. मग संध्याकाळी डॉक्टरकडे घेऊन गेलो मी. तुम्हीच? हो, मीच. कसं काय? तिने जाऊन सांगितलं तुझ्यामुळे ताप भरलं म्हणून. मग तुम्ही घेऊन गेले? मी डॉक्टरकडे घेऊन गेलो. मग घरच्यांना कळलं नाही हे डॉक्टरकडे का घेऊन जातात? ते पाहुणे आलेले तिकडे ना. बरं. आणि डॉक्टर तुम्हाला माहिती त्या एरिया भाजी गल्लीमध्ये. डॉक्टरकडे गेल्यावर काय झालं? सांगितलं की ताप आला येईल असं. हा, मग डॉक्टर इंजेक्शन दिला, मग गोळ्या दिल्या, मग लव्ह स्टोरी झाली आमची. तिथूनच रोज झाली. डॉक्टर पासून सुरू झाली. पण मग तेव्हाच त्यांनी जेव्हा तुम्हाला प्रपोज केलं मग लगेच होकार दिला तुम्ही? त्यांना सांगितलं मी की नाही, अजून माझा असं काय विचार नाहीये. म्हणजे एकटीच होती ना, आजीनीच वाढवलंय मला, आई नाहीये. मग तुम्ही त्याच्यानंतर वसईला गेले परत? वसईला गेली मी, आजीकडे गेली. मग ते फोन वगैरे तुम्ही कसं काय मग कॉन्टॅक्ट करायचे? फोनवर कॉन्टॅक्ट करायचे, काकांच्या फोनवर. पैसे पण तेच द्यायचे फोन करायला. म्हणजे फोन करायला पैसे कुठे यांच्याकडे होते, तर पैसे मी द्यायचे ना. हा, हो. मी पैसे देतो, फोन कर. ही आयडिया बरी आहे. काय स्कीम होती का वसई? नाही ना. आणि मग ह्या कॉन्टॅक्ट करायच्या, दुसऱ्याच्या घरात जाऊ, घरी जाऊन. हा, मग पुढे मग कॉन्टॅक्ट करा, मी इकडे भेटायचं, आज जाऊन तिकडे बेबी गार्डन मध्ये भेटायचं आम्ही. अच्छा. मग तिकडे तुम्ही जायचे आम्ही. त्या भीतीने वाटायची कोणी बघेल म्हणून? घाबरायची सर, भरपूर घाबरायची. आणि मग कोणी बघितलं नाही ना कधी? नाही, बघितलं तर नाही ना. हळूहळू कळायला लागलं म्हणजे आजीला का उशिरा येते घरी वगैरे. मग ती विचारायला लागली, हे म्हणायला लागले की आपण पळून लग्न करूया. मी सांगितलं नाही, एकटा आई वडील नाहीये.
त्याच्यामुळे मी घरी सांगितल्याशिवाय लग्न नाही करणार. मग घरी सांगितलं? हो. तुम्ही सांगितलं? मी सांगितलं म्हणजे यांनी आत्यालाच कॉन्टॅक्ट केलं, माझ्या मोठ्या आत्या आहेत त्यांना कॉन्टॅक्ट केलं. तुम्हाला टेन्शन नाही आलं तेव्हा? काही टेन्शन नाही मला. काही नाही, तुम्ही दुसऱ्यांना दिलं. मग काय प्रपोज केला मी. घरी तुमच्या घरी कधी कळलं? माझ्या घरी मी सांगितलं, बाबांना सांगितलं त्याला मी पोरगी बघितली असं. ते बोला ठीक आहे. अच्छा ठीक आहे, ठीक आहे सांगितलं. मोठे भावांचं लग्न ठरलं ना, म्हणून त्यांनी विचारलं तुझं काय विचार आहे. ते साईडला बघितली आहे? हो बघितलंय. मग तेव्हा बाबांना कळलं सारखा वसईला का जातो? हो वस्तीला का जातो हा तिकडे. हो ना. आणि मग लगेच लग्न ठरलं कोर्टामध्ये. कुठे केलं? वसई कोर्टामध्ये. का हो? पापडीमध्ये. घरी सांगितलं नव्हतं? नाही सांगितलेलं, पण आमची घराची परिस्थिती थोडी हे होती. बरोबर. बाहेर लग्न म्हणजे सर्व आत्यांना वगैरे बोलून लग्न लावून दिलं त्यांनी. पण मला सांगा, जेव्हा लग्न झालं 18 वर्षापूर्वी, तेव्हा तर परिस्थिती बिकट असेल तुमची. तुम्ही नोकरी करत होते. हो. पण मग नंतर कसं काय तुम्ही संसार उभा कसा केला? संसारात भरपूर कष्ट केले संसार उभा करताना. म्हणजे परिस्थिती कधी कधी फार बिकट असायची. हो. मग अशा वेळेला कोण कोण मदतीला यायचं तुमच्या? नाही, कोण नाही मदतीला आला. कोणच नाही. आमचे बाबा होते, माझे सासरे, त्यांचा सपोर्ट होता. त्यांचा सपोर्ट होता आम्हाला. पहिला चित्रपट कुठला बघितला? तो कुठला? ताल मध्ये जाऊन झोपलो मी. का? अरे झोपत एसी होती ना, रात्रीची वेळ होती, झोपूनच गेलो. बघ पिक्चर संपल्यानंतर लोक आल्या का कुठतात बरं इकडे? इंटरव्हेल झाला का असं संपल्यावर विचारतात? काय प्रेम कहाणी आहे यांची. पण तुम्हाला सांगा, वरळीवरून वसईला जाऊन? वरळीला नाही, आता मी इकडे नालासोपारा राहतोय. आता नालासोपारा. मग तेव्हा तुम्ही नालासोपारून वसईला जायचे? हो. यांना भेटायला? हो भेटायला. 18 वर्षापूर्वी? हो. मग जवळच्या जवळ कॉन्टॅक्ट होता ना. पण भेटले आगरीपाड्यात? आगरीपाड्यात भेटलो. बरं झालं की नाही या आलेल्या आगरीपाड्यात. हो, स्वस्त आणि मस्त झालं. तुम्ही सिंधी कुटुंबातल्या, तुम्ही मराठी कुटुंबातला, आणि तुम्ही एकमेकांशी बोलत असताना हिंदीमध्ये बोलायचं. मीला मराठी यायचं नाही. का? काय कळायचं नाही? काहीच कळायचं नाही. मग कसं काय? मी हिंदी बोलायचं ना. मग नंतर आमच्या आईला शिकवलीला ते गावठी बोलायचे ना. मग कसं जमवलं तो? जमला आता. प्रेमात सर्व जमते. प्रेमात जमतंय? प्रेमात सगळं जमतं, आणि प्रेमात जमवून घेतलं म्हणून तर आज हा योग जमून आलेला आहे. पहिल्या खेळात तो खेळ जमणार का बघूया, आणि किती बक्षीस मिळणार वहिनींना तेही बघ. एक चिठ्ठी उचला. डॉमिनोजचा मनोरा घ्या. मनोरा 5 टप्पे झाले की 1000 रुपयाचं बक्षीस, आणि त्यानंतर प्रत्येक टप्प्याला 200 रुपयाचं बक्षीस. 1 3 हा 5वा टप्पा पूर्ण झाला की पहिलं बक्षीस मिळणार. अभिनंदन, 1000 रुपयाचं बक्षीस मिळालं. आता प्रत्येक टप्प्याला 200 रुपयाचं बक्षीस. हळू सावकाश खेळा. $1200. वजन बघा कुठल्या बाजूला बॅलन्स करायचं ठेवा. 1400. $1400 रुपयाचं बक्षीस मिळालं. अभिनंदन. मला विचारायचं की त्यांच्यात असं काय वेगळेपण होतं की तुम्ही त्यांना हो म्हटलं प्रेमात? ते मी आता काही 40 वर्षानंतर सांगू शकणार नाही काय होतं ते, पण आवडायचं. आणि यांच्यात काय असं होतं की ज्याच्यामुळे तुम्हाला? खरं सांगू, हेमा मालिनी सारखी दिसायची.